Good morning, everyone. Everyone getting my voice? Tanisha, Suresh, Samiksha, Ritika, Krishna Yes, sir. Sanap, are you newly joined? Sir. Yes. Yes, And- sir. Yes. Bhagyasri, you are newly joined? Yes, sir. First time? ओके, लास्ट लेक्चर मध्ये थोडेसे डिस्टर्बन्स झाले होते आपल्याला वायफायच्या इश्यूमुळे. ओके, तर काय पाहत होतो आपण लास्ट लेक्चरला? कोणताही कंपाऊंड जो अंडर अनालिसिस आहे त्याचं सॅम्पलिंग करत असताना आपल्याला काय हवं असतं, तो कंपाऊंड प्युअर हवा असतो. ते जे सॅम्पल आहे ते प्युअर हवं असतं. मग सॉलिडच्या प्युरिफिकेशनचे काही आपण टेक्निक्स पाहिले, ज्याच्यामध्ये पहिलं टेक्निक होतं फिल्ट्रेशन. फर्स्ट लेक्चरला फिल्ट्रेशन मध्ये दोन टाईप पाहिले आपण, सिंपल फिल्ट्रेशन आणि फिल्ट्रेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर किंवा फिल्ट्रेशन अंडर सक्शन. फिल्ट्रेशन अंडर सक्शन म्हणजे सक्शनने आपण काय करत होतो, तिथं फिल्ट्रेशन करत होतो. व्हॅक्युम पंपला असेंब्लीला फक्त आपण एका पाईपने व्हॅक्युम पंप जोडला होता, एवढाच फरक होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन मध्ये पण सिंपल क्रिस्टलायझेशन आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन पाहिलं. क्रिस्टलायझेशन मध्ये काय करत होतो, मिनिमम अमाऊंट सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम अमाऊंट आपण काय करत होतो, सॅम्पल डिझॉल्व्ह करत होतो, जेणेकरून ते सोल्युशन जे आहे ते मोर अँड मोर सॅच्युरेटेड बनावं. सॅच्युरेटेड सोल्युशनला आपण हॉट कंडिशनला बनवल्यानंतर त्याला आपण काय करत होतो, एक वेळ हॉट कंडिशनला फिल्टर करायचो, म्हणजे ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह होतील. त्याच्यानंतर काय करायचो आपण, त्याच्यानंतर कूल करायचो इन द आईस अँड सॉल्ट मिक्सचर. त्याला जर कूल केलं रूम टेम्परेचरला किंवा 0 डिग्री सेल्सिअसला, त्याची क्रिस्टल्स बनतात प्युअर सबस्टन्सचे, आणि परत ते फिल्टर करून आपण वेगळे करू शकतो क्रिस्टल. आणि क्रिस्टल वेगळ्या केल्यानंतर जे मदर लिक्वर खाली राहील किंवा जे फिल्ट्रेट खाली राहील, त्याच्यामध्ये परत सोल्युबल इम्प्युरिटी आपण तिथे काय करत असतो, रिमूव्ह करत असतो. तर अशा 2 स्टेपमध्ये आपण इम्प्युरिटीज रिमूव्ह करत असतो. हे जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर कंपोनंट असतील मिक्सचरमध्ये आणि ते सबस्टन्स तुम्हाला वेगळे हवेत, म्हणजे कंपाऊंड ए आणि कंपाऊंड बी वेगळा हवाय, तर आपण त्याचं फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन करतो. पहिल्यांदा जो लेस सोल्युबल आहे तो क्रिस्टलाइज होईल, आणि त्याच्यानंतर जो मोर सोल्युबल आहे त्याला आपण कॉन्सन्ट्रेट करून त्याचे क्रिस्टलायझेशन करतो. कॉन्सन्ट्रेट म्हणजे हिटिंग करून त्याच्यातला सॉल्व्हंट जो एक्सेस झालेला आहे तो रिमूव्ह करतो, तो बॉईल होऊन निघून जाईल. एक्स्ट्रा झालेला सॉल्व्हंट, वॉटर असेल किंवा कोणताही सॉल्व्हंट असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि मग त्याचं क्रिस्टलायझेशन करतो आपण. परत फिल्ट्रेशन होतं, परत इम्प्युरिटीज रिमूव्ह होतात, दोन्ही कंपोनंट आपल्याला वेगळे भेटतात. त्याच्यानंतर थर्ड टेक्निक आपण पाहत होतो लास्ट लेक्चरला, डिस्टिलेशन. थर्ड टेक्निक आपण कोणतं पाहिलं, डिस्टिलेशन. ऍक्च्युली टेक्निक मध्ये इमेज दाखवण्याची फार गरज आहे, पण ऍक्च्युली पीसी आज पण माझा बंद आहे, त्यामुळे इमेज ठीक आहे, मोबाईल वरती आपण शेअर करूयात काही इमेज. तर डिस्टिलेशन मध्ये आपण काय पाहिलं, डिस्टिलेशन मध्ये जो लिक्विड कंपाऊंड आहे, काय फरक आहे. डिस्टिलेशन, फिल्ट्रेशन सॉलिड कंपाऊंड साठी करत होतो आपण, क्रिस्टलायझेशन पण सॉलिड कंपाऊंडचं करायचो, पण डिस्टिलेशन हे लिक्विड कंपाऊंड साठी करतो. सिंपल प्रोसेस आहे, लिक्विडला हिटिंग करून बॉईल करून त्याचं कन्व्हर्जन त्याच्या पेपर मध्ये करा. लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये करा, त्याच्या गॅस फेज मध्ये करा. लिक्विडचं कन्व्हर्जन त्याच्या गॅस फेज मध्ये करा, म्हणजे त्याच्या वेपर्स बनवा बाय बॉइलिंग इट. आणि ह्या ज्या वेपर, मग इम्प्युरिटी खालीच राहतील, वेपर कंडिशनला फक्त लिक्विड येईल प्युअर, याच्यामध्ये इम्प्युरिटीज येणार नाहीत. ज्या सॉलिड किंवा इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत, नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज आहेत, ते इथंच राहतील. आणि वेपरचं कन्व्हर्जन आपण परत काय करत होतो, वेपरचं कंडेन्सेशन करत होतो आपण, आणि कंडेन्सेशन करून आपल्याला परत जो लिक्विड भेटणार आहे तो लिक्विड इम्प्युअर नसणार आहे, हा लिक्विड प्युअर भेटणार आहे. हा लिक्विड कसा भेटणार आहे, प्युअर. तर या वेळेला आपण जर नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज असेल तर त्या रिमूव्ह करू शकतो, किंवा दोन पेक्षा जास्त लिक्विडचं मिक्सचर आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त लिक्विडचं मिक्सचर आहे की ज्याच्या बॉइलिंग पॉइंटमध्ये सफिशियंट डिफरन्स आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं होतं ऍसिटोन आणि वॉटरचं. ऍसिटोन आणि वॉटर एकमेकांमध्ये मिसिबल आहेत, म्हणजे ऍसिटोन जर तुम्ही वॉटरमध्ये ऍड केलं पूर्णपणे मिक्स होतं, तुम्हाला एकच फेज दिसेल, सिंगल फेज दिसेल. मिक्सचरचं पाहिलं होतं ना आपण, होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर टाईप पाहिले होते सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये. तर होमोजिनियस मिक्सचर भेटतं, एकच फेज भेटते, ते डोळ्यांना वॉटर सारखंच दिसतं, त्याच्यामध्ये ऍसिटोन डिझॉल्व्ह झालाही दिसणार नाही तुम्हाला. जसं वॉटरमध्ये तुम्ही शुगर डिझॉल्व्ह केली, वॉटरमध्ये शुगर डिझॉल्व्ह केली का शुगर दिसते का डोळ्यांना, नाही दिसत, फक्त ते वॉटर दिसतं. ती झाली सिंगल फेज, एका फेज मध्ये दिसतं. तसं ऍसिटोन प्लस वॉटर हे मिक्सचर ज्यावेळी तुम्ही घेताय त्यावेळी हे पण एका फेज मध्ये असतं, सिंगल फेज मध्ये.
पण ऍसिटोनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो 56 डिग्री सेल्सिअस आहे. ऍसिटोनचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो 56 आहे. वॉटरचा आपल्याला माहिती आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग आपण काय करणार राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये काय करू शकतो आपण, हे मिक्सचर घेऊ शकतो, हे सॅम्पलचं मिक्सचर घेऊ शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये थर्मामीटर प्लेस केला जाईल. याच्यामध्ये आरबी फ्लास्क मध्ये हे पूर्ण रबरने पॅक केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एक होल असतं. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, थर्मामीटर प्लेस करतो. साइड आर्म जो आहे तो साइड आर्म कशाला जोडलेला असतो, साइड आर्म हा वॉटर कंडेन्सरला जोडलेला असतो. वॉटर कंडेन्सरला साइडला काय असतं, लास्ट लेक्चरला झालेलं आहे. वॉटर कंडेन्सरला साइडला आउटलेट आणि इनलेट. यस, आउटलेट आणि इनलेट. याला काय म्हणतात, साइडला जे आहे त्याला जॅकेट म्हणतात. याला काय म्हणतात, जॅकेट म्हणतात. याला जॅकेट म्हणत असतात. वॉटर कंडेन्सर ही टोटल असेंब्ली म्हणजे वॉटर कंडेन्सर आहे. इथं परत रबर लावून पॅक करायचं आहे आपल्याला, पूर्णपणे रबरने पॅक करायचं आहे हे, जेणेकरून गॅसची डील करतोय आपण. म्हणजे काय व्हायला नकोय, गॅस याच्यातून रिलीज व्हायला नकोय, वेपर्स निघून जायला नकोय त्याच्यामध्ये. आणि बन्सेन बर्नरने आपण ह्याला सिम्पली काय करत असतो, हिटिंग करत असतो बन्सेन बर्नरने. मग अशा वेळी काय होतं पहा, जर इथं थर्मामीटर आहे तुमच्याजवळ, हिटिंग करताय तुम्ही, टेम्परेचर 56 डिग्री मेंटेन, टेम्परेचर जर तुम्ही काय केलं 56 डिग्री सेल्सिअसला मेंटेन केलं, याच्यामध्ये वॉटर इनलेट जोडलेली असते आणि याच्यामधून वॉटर काय केलेली असते, आउटलेट जोडलेली असते, की जी सिंकला असते, बेसिनला. सिम्पली एक पाईप आहे, त्याच्यावरती मोठी पाईप आहे. ग्लासची काय आहे, एक सिंगल पाईप आहे, त्याच्यावरती दुसरी मोठी पाईप आहे आणि त्याने काय होतं, त्याच्यामधून वॉटर फ्लो होतो. मग आता हे जे मिक्सचर आहे, हे मिक्सचर तुम्ही काय केलेलं आहे, 56 ला टेम्परेचर मेंटेन आहे. या टेम्परेचरला ऍसिटोनचा बॉइलिंग पॉइंट आहे, म्हणजे ऍसिटोन बॉईल होईल. ऍसिटोन बॉईल होईल म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, ऍसिटोनच्या वेपरमध्ये होईल, फ्यूम मध्ये होईल. या साइड आर्म पेक्षा थोडासा डाऊन साइडला आपल्याला काय करायचं आहे, इथं थर्मामीटर टिप आहे, तो आपल्याला लोअर बल्ब जो असतो तो याच्यापेक्षा डाऊन साइडला इथं आपल्याला प्लेस करायचा आहे, जेणेकरून टेम्परेचर आपल्याला ऍक्युरेट भेटेल. ठीक आहे. मग फ्युम्स ज्यावेळी प्रेशर हिट होईल, फ्युम्स इथून इथं जातील, त्या साइड आर्म मधून कंडेन्सर मध्ये जातील. कंडेन्सर मध्ये गेल्यानंतर कंडेन्सरचं टेम्परेचर काय आहे, रूम टेम्परेचर आहे किंवा कूल आहे, तो 20-25 डिग्री सेल्सिअस आहे. वॉटर कंटिन्युअसली आपण इथून जोडलेलं आहे, वॉटरची पाईप जोडलेली आहे. जे नळ असतो आपला, तोटी असते नळाची, त्याला आपण काय केलंय, नळाच्या कॉकला आपण जोडलेला आहे कंटिन्युअसली आणि एक कॉन्स्टंट स्लो फ्लो ठेवलेला असतो. सर्क्युलेटिंग वॉटर आहे, छोटासा फ्लो ठेवलेला असतो वॉटरचा, जेणेकरून. आणि ही इनलेट खालीच का जोडले पहा, लॅबमध्ये अरेंजमेंट करताना तुम्ही इनलेट वरती जोडली, ते पाणी इथून निघून भरल्या का नाही. तुम्ही जर इनलेट खालून देताय, प्रेशर्ड वॉटर जर तुम्ही खालून देताय, तर हे कंटिन्युअसली भरलेलं असेल आणि वरून परत आउट होईल. पूर्ण भरल्यानंतर आउट होते, म्हणजे भरल्यानंतर आउटलेट. जसे आपण आपल्या घराच्या वरची टाकी असेल, त्याला आपण आउटलेट कुठं देतो, एक्स्ट्रा झालेलं पाणी निघण्याचे आउटलेट वरती देतो, सेम तसं, म्हणजे ते लिहिली राहते. ओके. तसं हे कूलिंग जॅकेट काय करतं, हे जे जॅकेट आहे हे कूल वॉटर याच्यामधून सर्क्युलेट होते, म्हणून हे कूलिंग जॅकेटचं काम करतं. आणि इथं आलेले फ्युम्स टेम्परेचर कमी झाल्यामुळे परत लिक्विड मध्ये या सरफेस एरिया जो आहे याच्या पूर्ण फेसला, म्हणजे ही मधली जी पाईप आहे, ओपन पाईप, त्याच्या सरफेस वरती ड्रॉप किंवा ड्रॉपलेट फॉर्म मध्ये काय होतात, टिकून राहतात आणि परत ते इथून एका कंटेनर मध्ये आपण त्याला काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. एकदा काय ऍसिटोन संपलं, याच्यामध्ये राहिलेलं आहे वॉटर, किंवा जर याच्यामधल्या इम्प्युरिटी पण तुम्हाला रिमूव्ह करायच्या असतील तर परत 100 डिग्री ला टेम्परेचर मेंटेन करा, परत वॉटर बॉईल होईल, कंटेनर बदला, कंटेनर दुसरा घ्या, परत वॉटर कंडेन्स होईल सेम वेनं, आणि आपल्याला काय भेटेल, इथं वॉटर प्युअर फॉर्म मध्ये. इम्प्युरिटी ज्या सोल्युबल नव्हत्या याच्यामध्ये किंवा त्या इथंच काय झाले, इथंच याच फ्लास्क मध्ये राहिलेले आहेत इम्प्युरिटीज. ओके. तर याच्यामध्ये प्रिकॉशन काय केलं जातं पहा, मध्ये फिगर मध्ये पाहताना सगळं सोपं वाटतं. लॅब मध्ये केल्यानंतर हे सगळे अरेंज करत असताना तुम्हाला याला पण स्टँडने सपोर्ट द्यावा लागतो, याला पण स्टँड जोडावं लागतं इथं, बरोबर का. हे सगळं स्टँड द्यावं लागतं. हे ट्रायपॉड स्टँड आहे, वायर गॉज आहे, बन्सेन बर्नर आहे, बन्सेन बर्नरला पाईप असते ज्याच्यातून गॅस फ्लो होईल, अरेंजमेंट करायला लागते तुम्हाला. जर तुम्ही ह्या होल जे आहे, ठीक आहे, रबरचा कॉर्क तुम्ही पॅक केलाय आणि त्याच्या होल मधून तुम्ही काय केलेलं आहे, त्याच्या होल मधून तुम्ही थर्मामीटर पुट केलंय, तर अशा वेळी काय होतं पहा, रबर आणि ग्लास याच्यामध्ये जर छोटीशी जरी काय राहिली, छोटी जरी एंट्रन्स राहील, तर गॅस तिथून एस्केप होतो, गॅस वेपर्स तिथून एस्केप होतात. या थर्मामीटरच्या होलच्या याच्यामध्ये जर एक्झॅक्ट फिट नाही झाला थर्मामीटर, तर त्याच्यामधून पण काय होतात, एस्केप होतात वेपर्स. जातं पीओपीचं मिक्सचर केलं जातं एका छोट्याशा डिश मध्ये, आणि पीओपीचं मिक्सचर काय केलं जातं, इथं वरून लावलं जातं. मग पीओपीचं माहित आहे आपल्याला, मिक्सचर लावल्यानंतर काय होतं, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं
ते थोड्या वेळाने घट्ट होतं, सॉलिड होतं थोड्या वेळाने आणि पूर्ण ही असेंब्ली काय होते, पॅक होऊन येते. तर गॅससाठी लिकेज राहत नाही. तर असे काही टेक्निक्स असतात जे लॅबोरेटरीमध्ये यूज केले जातात. आपण जे त्याच वेळी ते टेक्निक शिकायला भेटतात. लॅबमध्ये यूज केले जाणारे बुक मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. ते बाय प्रॅक्टिस किंवा बाय एक्सपिरियन्सच तुम्ही काय करू शकता, ते रन करू शकता. ही झाली होती आपली सिंपल डिस्टिलेशनची प्रोसेस. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं, सिंपल डिस्टिलेशनच्या प्रोसेस नंतर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन पाहिलं. आठवतं का फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? याच्यामध्ये काय केलं होतं, फक्त एक फ्रॅक्शनेटिंग कॉलम जोडला होता. म्हणजे जो आरबी फ्लास्क आहे, राऊंड बॉटम फ्लास्क आहे, याच्या नेकला आपण काय केला होता, फ्रॅक्शनेटिंग कॉलम जोडला. फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये इतर काय असेल, मेश साईजचे पॉलिमर्स इथं काय केले असतील, छोटे 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 पार्टिकल्स केलेले असतील, फिलअप केलेले असतील, सरफेस एरिया वाढवण्यासाठी. बुक मधली इमेज पाहू शकता तुम्ही, लास्ट टाइम बुक मधली इमेज दाखवलेली, ज्याच्यामध्ये ड्रॉप काय आहे, बबल ड्रॉप स्ट्रक्चर होतं, म्हणजे सरफेस एरिया फक्त आतला वाढवलेला. तर याचं रिझन काय असतं पहा, जर तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट याच्यातून सेपरेट आहात, म्हणजे जर सोल्युशन आणि बी आहे, सोल्युशन मध्ये जर ए आणि बी आहे, तर अशा वेळी काय होतं, समजा एक्झाम्पल मध्ये दिलं होतं आपल्याला, काय दिलं होतं, ए चा बॉइलिंग पॉइंट हा 363 केल्विन आहे आणि बी चा बॉइलिंग पॉइंट हा 373 केल्विन आहे. 363 केल्विन आणि 373 केल्विन, ठीक आहे. असे जर याचे बॉइलिंग पॉइंट असतील म्हणजे किती, हे असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस आणि 363 म्हणजे किती असणार आहे, 90 डिग्री सेल्सिअस. अशा वेळी काय होतंय, जर तुम्ही हे टेम्परेचर मेंटेन केलं, 363 केल्विन हे टेम्परेचर तुम्ही मेंटेन करताय 90 डिग्री सेल्सिअस, तर त्या टेम्परेचरला याचे पण कन्व्हर्जन काही अमाऊंट मध्ये वेपर मध्ये होते. कुणाचं, बीचं. ओके, का होतंय ते कन्व्हर्जन? का तर आपण पाहतो जनरली वॉटरचं जे काही आपले तलाव असतात, समुद्र असतो, त्याच्यामध्ये बाष्पीभवन होतं. ते टेम्परेचर किती असतं, आपलं टेम्परेचर किती असतं, 40-45 पर्यंत मॅक्झिमम जातं. ओके, समर मध्ये मॅक्झिमम 45 पर्यंत आपलं टेम्परेचर जातं, 44-45. त्या टेम्परेचरला पण त्याच्या फ्युम्स मध्ये कन्व्हर्जन होत असतं. पण डेफिनेटली 90 डिग्री सेल्सिअसला पण काही अमाऊंट मध्ये काय होतं, 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉइंट असणाऱ्या कंपाऊंडचं काही अमाऊंट मध्ये काय होणार आहे, तिथं वेपरायझेशन होणार आहे. मग ज्यावेळी कधी या कंडेन्सर मध्ये, याला फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हणत असतो आपण. आपण काय म्हणतो असतो याला, फ्रॅक्शनेटिंग कॉलम. बुक मधली इमेज दाखवली होती तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये पण थर्मामीटर प्लेस केला जातो. याच्यामध्ये पण काय केलं जातं, रबर पॅकिंग असते इथं, याच्यामध्ये पण थर्मामीटर प्लेस केला जातो. त्याला पण एक साइड आर्म असेल, ठीक आहे. वरती एक रिझर्व वायर दिलेला आहे तुम्हाला, असा एक रिझर्व वायर दिलेला आहे आणि या रिझर्व वायरला काय आहे, साइड आर्म आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये थर्मामीटर काय करू शकतो आपण, प्लेस करू शकतो याच्यामध्ये. तर ज्यावेळी आता याच्यामधून जाणार आहे पहा, ज्यावेळी याच्यामधून इथं ए आणि बी चं मिक्सचर आहे, 90 डिग्री सेल्सिअसला काय होणार आहे, वेपर्स ऑफ ए चे वेपर तयार होणार आहेत, ए चे फ्युम्स तयार होणार आहेत, हे याच्यातून पास होतील. पण फक्त ए च्या असतील का त्या, नाही, देअर मस्ट बी लिटल अमाऊंट ऑफ वेपर्स ऑफ बी. काही अमाऊंट मध्ये बीच्या पण तुम्हाला काय भेटणार आहे, 10% असेल, 15% असेल, 5% असेल, काही अमाऊंट मध्ये बी पण वेपराइज होणार आहे. ज्यावेळी ए च्या फ्युम्स वरती जातील 90 डिग्री सेल्सिअसला, त्यावेळी डेफिनेटली त्याच्यामध्ये काही अमाऊंट मध्ये बी असणार आहे, लिटल अमाऊंट मध्ये बी असणार आहे. बीच्या वेपर्स तयार झालेले असतील, बीचे पण गॅस फॉर्मेशन मध्ये काही लिटल अमाऊंट मध्ये वरती जाणार आहे. मग इथं काय होतं पहा, टेम्परेचर आपण खालून देतोय, ठीक आहे, पण याच्यामध्ये आपण हीट करत नाही, हीट इथून करतोय आपण. 90 डिग्री सेल्सिअस मेंटेन केल्यानंतर टेम्परेचर इथं एक्स्ट्रा होऊ शकतं, वरती टेम्परेचर एक्स्ट्रा होणार नाही, ते 90 डिग्रीच राहील, का तर वरती हीट तितक्या प्रमाणात भेटत नाही. मग वरती गेल्यानंतर सरफेस एरिया खूप मोठ्या प्रमाणावर भेटतो, का तर सरफेस वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये फिलिंग केलेलं आहे पार्टिकलचं, पॉलिमर साईजचे छोटे छोटे कण असतात, ते फिलिंग केलेलं आहे, ते इनर्ट असतात, ते याच्याबरोबर रिॲक्ट होत नाहीत, फक्त सरफेस एरिया वाढवण्याचं काम करतात. मग त्याच्या सरफेस वरती जर ह्या फ्युम्स चिकटल्या, तर पहिल्यांदा याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, म्हणून हे काय होतात, हे लिक्विफाय होतात, याचे ड्रॉपलेट्स बनतात आणि हे ड्रॉपलेट याच फ्लास्क मध्ये पडतात. कुणाचे, बीचे का पडतील, का तर याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. मग 90 डिग्री सेल्सिअस वरती जर थोडं टेम्परेचर 2-3 डिग्रीने कमी झालं याच्यापेक्षा, तर याच्या फ्युम्स पण काय होतील, लिक्विफाय होऊन परत याच्यात पडतील. परत याच्यात पडल्यानंतर आणि दुसरी एक प्रोसेस होते,
ज्यावेळी ह्या फ्युम्स बीच्या डाऊन साईडला येत असतात, डिसेंडिंग होत असतात, त्यावेळी वेपर आपल्याला असेंडिंग होत आहेत. वेपर कसे असतील? फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण ए प्लस बी. एच्या 90% वेपर असतील, 10% असेल बीच्या. फक्त 10% असेल बी त्याच्यामध्ये. तर ज्यावेळी हे लिक्विड मध्ये बी काय होतंय? डिसेंडिंग होतंय. त्याच वेळी हे वेपर मिक्सचर काय झालेलं असतं? असेंडिंग होत असतं. मग हे असेंडिंग वेपर्स अँड डिसेंडिंग लिक्विड या दोन्हीमध्ये इंटरॅक्शन होतं. आणि ही इंटरॅक्शन काय होते पहा, हे डिसेंडिंग लिक्विड आहे ते फक्त बीचं आहे. 10% बी लिक्विफाय झालेलं आहे. ओके. आणि असेंडिंग व्हेपर आहेत ते या दोन्हीचे आहेत. 90% ए आणि 10% बी आहे. तर याच्यामधल्या बीच्या वेपरला बी काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. लिक्विड आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर डेफिनेटली कमी झालेलं आहे. बॉइलिंग पॉईंट पेक्षा त्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे काही डिग्रीनी. काही डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर कमी असल्यामुळं ज्या व्हेपर्स येत आहेत त्या व्हेपर्स पण ऍब्सॉर्ब करतो आणि त्या व्हेपरला पण लिक्विफाय करतो आणि परत ते लिक्विड ड्रॉप बाय ड्रॉप याच्यामध्ये ट्रिकलिंग होईल त्याचं, म्हणजे ड्रॉप बाय ड्रॉप थेंब याच्यामध्ये पडेल तो. मग हे पडत असताना आपल्याला वरती येणारं जे ए प्लस बी मिक्सचर होतं हे मोर अँड मोर रिचर मिळतं. मोर अँड मोर रिच विथ ए. म्हणजे ए जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भेटणार आहे. ए काय भेटणार आहे? जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये 90चा 95 भेटेल, 98 भेटेल, 99 भेटेल. जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये ए भेटतो. ए तुम्ही परत सेम वॉटर कंडेन्सर यूज करा, परत तुम्ही इकडे सेपरेट करू शकता, कुलिंग करू शकता याला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ए ची अमाऊंट संपल्यानंतर आपण परत बी टेम्परेचर वाढवून परत हे टेम्परेचर मेंटेन करा, परत तुम्हाला बी भेटेल. याला फ्रॅक्शनेटिंग काय म्हणतो आपण? फ्रॅक्शनेटिंग कॉलम म्हणतो. आणि हे जे डिस्टिलेशन असतं याला आपण काय म्हणत असतो? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणत असतो. ओके. तर ह्याच्यामध्ये एकतर असे फील्ड कॉलम येतो किंवा डायग्राम तुम्हाला दाखवली होती. बबल टाईप काय येतो? बबल टाईप कॉलम येतो याच्यामध्ये. बुकमध्ये डायग्राम दिले त्याच्या सरफेस एरिया वाढवण्यासाठीचा कॉलम येतो. मग पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये हेच केलं जातं. खूप मोठा फ्रॅक्शनेटिंग कॉलम असतो पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये. रिफायनरीज एक एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. बाहेरून आपण फक्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. आपण काय करतो? इम्पोर्ट क्रूड ऑइल करतो. ओके. ज्याला आपण कच्चं खनिज तेल म्हणतो. तर हे क्रूड ऑइल ह्याच्यापासून वेगवेगळे कंपोनंट वेगळे केले जातात. पेट्रोल वेगळं केलं जातं, नॅफ्था वेगळा होतो, केरोसिन वेगळं होतं, डिझेल वेगळं होतं, फ्युलिंग ऑइल वेगळं होतं, ल्युब्रिकेटिंग ऑइल असतं आपण व्हेइकल मध्ये युज करतो. आणि सगळ्यात शेवटी जो असा काळा घट्ट असा पदार्थ राहतो तो आपण रोडसाठी जे डांबर युज करतो त्याच्यामध्ये टार म्हणून काय केला जातो? तो यूज केला जातो तो. तर हे सगळे एकाच याचे वेगवेगळ्या टेम्परेचरला मिळणारे प्रोडक्ट आहेत. एकाच क्रूड ऑइल मटेरियलचे डिस्टिलेशन केल्यानंतर वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे प्रोडक्ट भेटतात याचे. तर याला आपण म्हणत असतो रिफायनरीमध्ये हे वर्क केलं जातं पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये. तर ते पण मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवू शकतो. लेट्स चेक. वेट, आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. इमेज दिसते का? इमेज पाहू शकताय तुम्ही? येस सर. ओके. ही इमेज दिसते का पहा? रिफायनरी गॅस म्हणून लिहिलेलं आहे वरती. एव्हरीवन गेटिंग इमेज क्लिअर? येस सर. ओके. ही इमेज पहा थोडीशी काय दिसते? फक्त फ्रॅक्शनेटिंग कॉलम दिलेलं आहे, बाकीचं काही दिलं नाही तुम्हाला. फ्लास्क वगैरे जसं आपण मोठे मोठे बॉयलर असतात त्याच्यामध्ये पहा इथून क्रूड ऑइल एंटर झालेलं आहे. कुठून? लेफ्ट साइडने. लेफ्ट साइडला बॉटमला पहा क्रूड ऑइल इथून काय झालेलं आहे? एंटर झालेलं आहे डाऊन साइडने. इथं त्याला हिटर जोडलेले आहेत. खाली हिटर म्हणून लिहिलंय, हिटिंग केलेली आहे पाईपला. आणि एकदा का क्रूड ऑइल आपण याच्यामध्ये केलं तर टेम्परेचरचे झोन दिलेत पहा. सरफेस एरिया वाढवलेला आहे याच्यामधला. खूप मोठ्या साईजचा हा काय असतो? फ्रॅक्शनेटिंग कॉलम असतो. खूप मोठ्या साईजचा इंडस्ट्रियल लेवलला. सगळ्यात खाली राहतो तो रेसिड्यू. ठीक आहे. हा कशासाठी युज केला जातो रेसिड्यू? रेसिड्यू कशासाठी युज केला जातो पहा. दिलंय तुम्हाला इथं डायग्राम पण दिलेला आहे, फोटो दिलेला आहे. रोड साठी युज केला जातो. सगळ्यात त्याचा प्युअर फॉर्म किंवा सगळ्यात लोअर टेम्परेचरला पेट्रोल भेटतं. वरती पहा सगळ्यात वरती तुम्हाला गॅस भेटतो. पेट्रोलच्याही वरती सगळ्यात वरची टॉपची आउटलेट काय भेटतंय? रिफायनरी गॅस 20 डिग्री सेल्सिअसला युज्ड ॲज फ्युअल. याला आपण पेट्रोलियम गॅस म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? एलपीजी म्हणतो. एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, जो आपण घरी गॅससाठी युज करतो. त्याच्यामध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेनचं मिक्सचर असतं. त्याच्यानंतर त्याच्या डाऊन साईडला पहा पेट्रोल दिलेलं आहे 70 डिग्री सेल्सिअसला. हे आपण कारसाठी किंवा टू व्हीलरसाठी युज करतो. नॅफ्था आहे केमिकल बनवण्यासाठी वापरतात 120 डिग्री सेल्सिअसला. 180 डिग्री सेल्सिअसचा एक पोर्शन दिलेला आहे तुम्हाला पहा वेगळा. या सेक्शन मधून तुम्हाला केरोसिन भेटेल. केरोसिन माहिती आहे प्रत्येकाला, जेट फ्युअल मध्ये वापरतात. विमानांमध्ये मोठ्या प्रमाणावर केरोसिन वापरतात. बोटी वगैरे असतात मासेमारी करण्यासाठी युज केले जाणार, त्याच्यामध्ये केरोसिन युज केलं जातं. आपणही जनरली बऱ्याचशा
केरोसिन इंजिन वगैरे असतात जुने किर्लोस्करचे यायचे त्याच्यासाठी युज करत होतो. काही हाऊस होल्ड पर्पजेससाठी केरोसिन युज केलं जातं. डिझेल भेटतं 260 डिग्री सेल्सिअसला. मोठे जे ट्रक्स वगैरे असतात हे डिझेल इंजिन असतात. काही कार्स पण असतात डिझेल इंजिन. ठीक आहे. सध्या बंद झालेले आहेत बऱ्याचशा कार डिझेल इंजिनवरच्या. तर डिझेल आपण व्हेइकलमध्ये युज करतो. ल्युब्रिकेटिंग रेल्वेसाठी पण डिझेल युज केलं जातं. डिझेल इंजिन रेल्वेमध्ये पण आहेत. ल्युब्रिकेटिंग ऑइल जे आपण इंजिनमध्ये फ्रिक्शन कमी करण्यासाठी वापरतो कारला किंवा टू व्हीलरला किंवा बाकीच्या मशिनरीला. ते 300 डिग्री सेल्सिअसला हा कॉम्पोनंट भेटतो. फ्युएल ऑइल जे शिपमध्ये युज केलं जातं ते 350 ला भेटतं आणि सगळ्यात खाली काळा असा रेसिड्यू राहतो ते टार म्हणून किंवा अस्फाल्ट म्हणून किंवा आपण त्याला डांबर म्हणत असतो. हे रोड मेकिंगसाठी काय केलं जातं युज केलं जातं. तर हा मोठा फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे. बुकमध्ये दिलेले आपल्या लॅब मधले इमेज आहेत की जे छोटे फ्रॅक्शनेटिंग कॉलम आहे. ओके, एव्हरीवन गॉट दिस? Yes, sir. एव्हरीवन रिप्लाय मी. इज इट क्लिअर? Yes, sir. ओके, मग डिस्टिलेशनचे दोन टाईप, एक सिंपल डिस्टिलेशन, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, थोडंसं पीसी अपडेट होतंय त्यामुळे मी तुम्हाला इमेज व्यवस्थित शेअर करू शकत नाही. लेक्चरला आपण करूया, टॉपिक जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण काय करूयात इमेज परत एकदा शेअर करूया. आता याच्यानंतर कोणता पॉईंट आहे पहा, जे डिस्टिलेशन आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो त्याच्यामध्ये दुसरा एक टाईप आहे डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर, जसं फिल्ट्रेशन साठी होतं. गिव्ह द हेडिंग डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर. सेम आहे. आता हे तुम्ही कन्सेप्ट तुम्हाला नावावरूनच समजली असेल, हेडिंग वरूनच तुम्हाला समजलं असेल रिड्युस्ड प्रेशर म्हणजे काय. ह्या असेंब्लीला कुठंतरी काय केलेलं आहे, एक साइड आर्म आहे आणि या साइड आर्म हा व्हॅक्यूम पंपला जोडलेला आहे, बरोबर का? जेणेकरून टोटल सिस्टीमचं काय झालं पाहिजे, इथं प्रेशर रिड्यूस झालं पाहिजे. मी याच्याने तुम्ही काय करू शकता बघा, जे लिक्विड हाय बॉइलिंग पॉइंटचे आहेत, ओके, लिक्विड्स विथ हाय बॉइलिंग पॉइंट, ओके, किंवा or those which decompose on heating, or those liquids decompose on heating. दोन टाइप दिले तुम्हाला इथं. ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे किंवा जे लिक्विड डिकम्पोज होतात, म्हणजे त्याचा केमिकल फॉर्म्युला ब्रेक होतो कधी, हिटिंग केल्यानंतर, बॉइलिंग पॉइंटला हिटिंग केल्यानंतर. ओके, तर याच्यामध्ये दोन रूल असतात. तर ज्यावेळी आपण कधी एक रूल लक्षात ठेवायचा जो आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये सोल्युशन या चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. सोल्युशनची प्रॉपर्टी आहे, ज्यावेळी आपण वॉटर बॉईल करत असतो, पहा एका बीकर मध्ये मी वॉटर घेतलेला आहे, याला हिटिंग करतोय मी बन्सेन बर्नरने आणि याला बॉईल करतोय. याच्यामध्ये मी थर्मामीटर प्लेस केलेला आहे समजा, ठीक आहे. हे वॉटर बॉईल होणार आहे. किती डिग्री सेल्सिअसला बॉईल होईल, किती डिग्री सेल्सिअसला बॉईल होईल? यस, 100 degree Celsius. 100 डिग्री सेल्सिअसला. गुड, 100 डिग्री सेल्सिअसला हे वॉटर बॉईल होईल. पण कधी बॉईल होईल पहा, आपलं जे पॉट आहे किंवा आपलं जे काही भांडं युज करतोय, बिकर युज करतोय, हे ओपन आहे. ओपन आहे म्हणजे याच्यावरचं प्रेशर किती आहे, याच्या सरफेसवरचं प्रेशर किती आहे, जे नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, जे आपल्या बॉडीवरती एक्झर्ट होतं, जे काही आपल्या आजूबाजूला प्रेशर आहे, याला 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर होतं. हे नॅचरल प्रेशर किती आहे, 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. या प्रेशरला हा 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट. ही जी बॉइलिंग पॉईंट ही जी प्रॉपर्टी आहे कोणत्याही लिक्विडची, बॉइलिंग पॉईंट ही जी प्रॉपर्टी आहे कोणत्याही लिक्विडची, ही असते प्रेशर डिपेंडंट. ही काय असते, प्रेशर वरती डिपेंडंट असते. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला 100 डिग्री सेल्सिअस आहे. आपण जर याच्यावरचं प्रेशर रिड्यूस केलं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, हे डिटेलमध्ये शिकायचं आहे आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये सोल्युशन या प्रॉपर्टी मध्ये. 11th लाही याचं इंट्रोडक्शन होऊन जाईल तुम्हाला आणखी दुसऱ्या चॅप्टर मध्ये. ज्यावेळी मी याच्यावरचं प्रेशर कमी करतोय, 1 ऍटमॉस्फेरिक पेक्षा जर प्रेशर काय केलं तुम्ही, कमी केलं, तर हा बॉइलिंग पॉईंट पण काय होतो, कमी होतो. बॉइलिंग पॉईंट पण काय होतो, कमी होतो. याला काय म्हटलं जातं, डिक्रीमेंट इन बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होतो. म्हणजे हे वॉटर समजा तुम्ही काही अमाऊंट मध्ये इकडे प्रेशर कमी करताय, 90 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल, वॉटर काय होईल, 90 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल होईल. मग जर एखाद्या कंपाऊंडचा, एखाद्या लिक्विड कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट खूप हाय आहे, तर त्याला त्या टेम्परेचर पर्यंत हिटिंग करायला लागेल, म्हणजे एनर्जी जास्त लागेल, बरोबर का? मग ही एनर्जी आपण काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो या वेळेला. जर आपण त्या सिस्टीमचं प्रेशर रिड्यूस करू शकू, त्याचा बॉइलिंग पॉईंट पण डाऊन होईल, लिक्विड लवकर बॉईल होईल, लवकर त्याचं कन्व्हर्जन व्हेपर मध्ये होईल, व्हेपर कंडेन्स करून आपण त्याला प्युरिफाय करू, ठीक आहे. किंवा जे लिक्विड डिकम्पोज होतात हिटिंग केल्यानंतर जास्त टेम्परेचर, समजा कंपाऊंड ए आहे,
कंपाऊंड ए चा बॉइलिंग पॉइंट आहे 250 डिग्री सेल्सिअस. हा याचा बॉइलिंग पॉइंट आहे आणि या पॉइंटला किंवा या टेम्परेचरला हा कंपाऊंड डिकम्पोज होतोय. डिकम्पोज होतोय म्हणजे काय होतोय, याचा काहीतरी केमिकल फॉर्म्युला आहे, ए बी सी डी असे याच्यामध्ये ऍटम्स आहेत आणि या टेम्परेचरला बॉईल केल्यानंतर ए वेगळा होतोय, बी वेगळा होतोय, सी वेगळा, डी वेगळा, हे कॉम्पोनंट निघून जात आहे. याला म्हणतो आपण डिकम्पोजिशन. याला काय म्हणतो, डिकम्पोजिशन. म्हणजे एक्झाम्पल दिलं होतं मी कॅल्शियम कार्बोनेटचं. चॉकमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम वेगळा केला, कार्बन डायऑक्साईड गॅस निघून गेला, ऑक्सिजन वेगळा झाला, कार्बन वेगळा झाला, ब्रेक करताय केमिकल फॉर्म्युला, त्याला म्हणत असतो आपण डिकम्पोजिशन. मग डिकम्पोजिशन झाल्यानंतर हे वेगवेगळे एलिमेंट कलेक्ट करणार आहे का तुम्ही? नाही करणार आपण त्याला, म्हणजे केमिकल फॉर्म्युलाच ब्रेक झाला. आपल्याला हा कंपाऊंड तर पाहिजे. पहा, वॉटर बॉईल करतोय, ठीक आहे, वॉटर बॉईल केल्यानंतर जो लिक्विड वॉटर आहे त्याचा फॉर्म्युला असतो H2O, म्हणजे H2O चा मॉलिक्यूल असतो तिथं, मॉलिक्युलर फॉर्म मध्येच तो तिथं असतो. आणि ज्यावेळी कधी तुम्ही हिटिंग करून याला व्हेपर करता तर ह्या व्हेपरच्या जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याचा पण फॉर्म्युला H2O असतो. इथं फॉर्म्युला ब्रेक होतोय का? लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं, फॉर्म्युला ब्रेक होतोय का? नाही ब्रेक होत. याचं कन्व्हर्जन कुलिंग करून तुम्ही आईस ब्लॉक मध्ये केलं, आईस मध्ये कन्व्हर्जन केलं म्हणजे सॉलिड केलं त्याला, तरी त्याचा फॉर्म्युला काय आहे? H2Oच आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा झालाय का? नाही झाला. म्हणून या वॉटरचं आपण काय करू शकतो, 3 स्टेजमध्ये, 3 फिजिकल स्टेटमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. लिक्विड, गॅस, सॉलिड, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करू शकतो. केमिकल फॉर्म्युला ब्रेक नाही झाला पाहिजे. ठीक आहे. मग होतंय काय नक्की, 2 मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन फक्त वाढतं. एखादा कंपाऊंड सॉलिडचं लिक्विड होतं, 2 शेजारच्या मॉलिक्यूल मधलं फोर्स. सॉलिडमध्ये जर 2 मॉलिक्यूल असे असतील, सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये थोडेसे दूर होतील, गॅसमध्ये आणखी दूर होतील. सॉलिडमध्ये अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2 मॉलिक्यूलचं जास्त आहे, लिक्विडमध्ये थोडंसं कमी असेल, गॅसमध्ये निग्लिजिबल असतं. खूप दूर असतात ते, त्याला आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो, खूप असतं. ठीक आहे. पण केमिकल फॉर्म्युला ब्रेक होतोय का? नाही होत. जर तुम्ही सॉलिड मध्ये कन्सिडर केलं, दोन्ही क्लोज आहे मॉलिक्यूल, हा पण H2O आहे, हा पण H आहे. लिक्विड मध्ये कन्सिडर केलं, ते दूर गेलेत, फिजिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कमी झालेत, त्याच्यामधले डिस्टन्स वाढलेला आहे, पण हा पण H2O आहे, हा पण H2O आहे. गॅस मध्ये कन्सिडर करताय, ते आणखी दूर गेलेत, पण हाही H2O आहे, हा पण H2O आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ब्रेक नाही होत, फक्त मॉलिक्यूल दूर जातात, मॉलिक्यूल दूर जातात, मॉलिक्युलर फॉर्म्युला ब्रेक होत नाहीये इथं. जर एखाद्या लिक्विडचा, कंपाऊंड ए चा मॉलिक्युलर फॉर्म्युला ब्रेक होतोय तर आपण त्याला लिक्विफाय करू शकत नाही, का तर त्याच्यातले घटक निघून गेले वेगवेगळे, पूर्ण कंपाऊंड काय झाला, ब्रेक झाला तिथं. म्हणून आपण याला काय करू शकतो, 250 पेक्षा कमी टेम्परेचर, जसं की 240 असेल, 230 असेल, ह्या डिग्री सेल्सिअसला जर हा कंपाऊंड स्टेबल असेल तर आपण याला या टेम्परेचर पर्यंत हिटिंग करू शकतो. पण या टेम्परेचरला याचं कन्व्हर्जन फ्यूम मध्ये होत नाही, का तर या टेम्परेचरला हा कंपाऊंड बॉईल होत नाही. मग बॉईल कधी होईल, ज्यावेळी आपण त्याचं प्रेशर काय करू शकू, कमी करत असू, सरफेसवरचं, त्याच्या सरफेसवरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं ते जर कमी केलं आपण, हे जर पॉसिबल झालं अंडर रिड्युस्ड प्रेशर, त्याचा बॉइलिंग पॉईंट पण कमी होईल, मग तो याच टेम्परेचरला काय होईल, बॉईल होईल. दिस इज फॉर एन एक्झाम्पल, हे सगळे एक्झाम्पल साठी आहे. ठीक आहे. तर याचं टेम्परेचर काय, सॉरी, याचा बॉइलिंग पॉईंट काय होणार आहे, कमी होणार आहे. ही प्रॉपर्टी असते लिक्विडची. मग अशा टाईपच्या लिक्विडसाठी आपण अंडर रिड्युस्ड प्रेशर काय करत असतो, त्याचं डिस्टिलेशन करत असतो. मग रिड्युस्ड प्रेशर आपण कसं क्रिएट करणार, सेम असेंब्ली घ्यायची, जी असेंब्ली आपली सिंपल डिस्टिलेशनला होती तीच असेंब्ली घ्यायची. फक्त काय करायचं पहा, सिंपल डिस्टिलेशन साठी जी असेंब्ली यूज करत होतो आपण, छोटी फिगर दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये एक साइड आर्म होता, साइड आर्मला काय केलं होतं आपण, साइड आर्मला कंडेन्सर. यस, साइड आर्मला कंडेन्सर होता. कंडेन्सरला काय असणार आहे, वॉटर जॅकेट असणार आहे, कुलिंग जॅकेट म्हणतो. ठीक आहे. तर इथं फक्त काय केलं जातं पहा, आता इथून आपण याला कलेक्ट करतो, इथून आपण काय करतो, याला कलेक्ट करतोय. समजा इथं कोनिकल फ्लास्क मध्ये आपण याला कलेक्ट करतोय, इथं पॅक केलेलं आहे. तर अशा वेळी काय केलं जातं पहा, इथं जर कलेक्ट करत असो तर या स्टेजला किंवा या फ्लास्कला, एकतर या स्टेपला, या पाईपला किंवा या फ्लास्कला आपण काय करत असतो, इथं एक साइड आर्म असतो, याला पाईप जोडली जाते आणि ह्याला व्हॅक्यूम पंप जोडला जातो. याला काय केला जातो, व्हॅक्यूम पंप जोडला जातो. कुणाचा माईक चालू राहिलाय पहा, आवाज येतोय मला. माईक कुणाचा चालू राहिलाय, चुकून चालू झाला असेल तर म्यूट करा त्याला.
ठीक आहे, हा व्हॅक्युमला जोडलेला असतो. मग काय होईल पहा, आता ही पूर्ण असेंब्ली आहे काय, इथून आपण पॅक केले रबरने, थर्मामीटर प्लेस केला, इथून पॅक आहे, इथून पण पॅक केलेला आहे, आपण सगळीकडून पॅक आहे, इथून पॅक केलेला आहे. जर तुम्ही इथलं प्रेशर कमी करताय, याच्यातून जर तुम्ही सक्शन करताय, पार्शियल सक्शन करताय, एअर काढून घेताय, इथं व्हॅक्युम तयार होईल. म्हणजे इथलं प्रेशर कमी झालंय, एअर निघून गेली, तेच प्रेशर कुठपर्यंत जाणार आहे, इथपर्यंत. म्हणजे ह्या लिक्विडच्या सरफेसवरचं प्रेशर रिड्यूस होणार आहे. पार्शियल रिडक्शन केलं जातं प्रेशरमध्ये, सरफेसवरचं प्रेशर कमी झालं का कमी टेम्परेचरला तो बॉईल होईल आणि भेटेल. फक्त एवढा फरक आहे सिम्पल डिस्टिलेशन मध्ये आणि डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर मध्ये, असेंब्लीमध्ये फक्त एवढा फरक आहे. फक्त आपण एक साइड आर्म काय करत असतो, व्हॅक्युम पंपला काय करत असतो, तो जोडत असतो. याला म्हटलं जातं डिस्टिलेशन अंडर रिड्युस्ड प्रेशर. दिस इज ऑल अबाउट दी डिस्टिलेशन. मला सांगा डिस्टिलेशन मध्ये काही डाऊट आहे का? डिस्टिलेशन मध्ये डाऊट आहे का? एनीवन हॅज डाऊट? आर्यन, भाग्यश्री, आर यू गॉट दिस? भाग्यश्री, येस सर. लास्ट लेक्चर पहा जरा. लास्ट लेक्चर युट्यूब वरती वगैरे जाऊन चॅनल वरती आपले प्रत्येक लेक्चर आहेत. ज्यांचे लेक्चर मिसिंग झालेत ते समीक्षा, संस्कृती, सुरेश, तनिषा, वेदांत, एव्हरीवन गॉट दिस डिस्टिलेशन? Yes, sir. Yes, sir. प्रत्येकाला समजलेलं आहे? ठीक आहे. सर यस सर या सगळ्या प्रोसेसचे शॉर्ट नोट्स लिहून देतात का सर? यस 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 मी तुम्हाला पीडीएफ वगैरे शेअर करतो. मी याचं काय करतो, डिरेक्टली पीडीएफ शेअर करतो. याचे इमेजेस पण दाखवायचे आहेत आपल्याला आणखी. लेक्चरला दाखवेन. माझा पीसी अपडेट होतोय, थोडासा अपडेटिंगला लावलेला आहे. तरी जेवढ्या इमेजेस मला मोबाईलमध्ये पाहायला भेटतील तेवढ्या मोबाईलमध्ये पण मी शेअर करेन. ठीक आहे. याच्यानंतर 4 टेक्निक आहे. 3 टेक्निक झाले पहा आपले. फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन जे सॉलिड साठी होते. त्याच्यानंतर आता काय झालं, डिस्टिलेशन, प्युरिफिकेशनचं टेक्निक आहे. 2 लिक्विड वेगळं करण्याचं टेक्निक आहे, लिक्विड कंपाऊंड साठी युज करतो. 4 टेक्निक आहे आपलं सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. गिव्ह द हेडिंग. ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी युज केलं जातं मेजॉरिटीली. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन हा वर्ड गेलेला आहे पहा. मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. एक्सट्रॅक्ट करणे म्हणजे काय, टीचं एक्झाम्पल दिलं होतं. टी पावडर आपण वॉटरमध्ये टाकतो, त्याला बॉईल करतो आणि त्यावेळी काय होतं, वॉटरमध्ये त्यातले कंपाऊंड डिझॉल्व्ह होतात. वॉटरमध्ये कंपाऊंड त्यातले डिझॉल्व्ह होतात, त्याला म्हणत असतं एक्सट्रॅक्शन करणे. त्या चहा पावडर मधला जो काही अंश आहे किंवा अर्क आहे तो कशामध्ये उतरला म्हणत असतो, वॉटरमध्ये उतरला. यालाच म्हणतात एक्सट्रॅक्शन करणे. त्याच्यातलं ऑर्गॅनिक कंपाऊंड काय केलंय आपण, एक्सट्रॅक्ट करून घेतलेला आहे वॉटरमध्ये. मग वॉटर तिथं ऍज अ सॉल्व्हंट काय करत असतो, काम करत असतो. दिलंय हेडिंग? येस सर. दिले का हेडिंग? आता रिसर्चची प्रोसेस काय चालते पहा. रिसर्चची सांगतो. फॉर एक्झाम्पल पहा, जर आपल्याला असं माहित आहे आयुर्वेदामध्ये तुळशीचं पान खाल्ल्याने काय होते, खोकला किंवा घसा साफ होतो, खोकला कमी होतो. जर असं माहिती आहे, आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहे, पण आपल्याला त्याच्यातले कंटेंट हवे आहे. मग अशा वेळी काय केलं जातं, किंवा तुळस एक्झाम्पल म्हणून झालं. कोणती एखादी वनस्पती माहित आहे की ज्याच्या पानामध्ये काहीतरी औषधी गुणधर्म आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे, ऑर्गॅनिक. आता प्लांटची टोटल बॉडी किंवा अॅनिमलची टोटल बॉडी, आपली टोटल बॉडी ही ऑर्गॅनिक मटेरियल पासून बनली असते. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन. कार्बन चेन सिरीज आहे. कार्बन काय करतो, कॅटिनेशन प्रॉपर्टी आहे त्याची, चेन बनवतो. खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे कंपाऊंड आहेत. तर कार्बनचे कंपाऊंड किंवा स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड, दिस गोज अंडर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणत असतो आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं पहा, एखाद्या झाडाची जर पानं आहेत ती वाळवली जातात, सावलीमध्ये वगैरे वाळवली जातात. ठीक आहे. जास्त डायरेक्ट सनलाईट दिली जात नाही, बरेचसे कंपाऊंड ब्रेक होतात सनलाईट. तर त्याला काय केलं जातं, ड्राय केली जातात. ड्राय केल्यानंतर क्रश केलं जातं, त्याचं पावडर फॉर्मेशन केलं जातं. पूर्ण पावडर मध्ये त्याचं काय केलं जातं, पावडर फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. एकदा का त्याची पावडर बनली तर सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये त्याला डिझॉल्व्ह केलं जातं. सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. मग ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये काय होतं, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह होतात. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जर तुम्ही अल्कोहोल युज करताय, इथर युज करताय, ऍसिटोन युज करताय, तर त्याच्यामध्ये त्याच्यातलं पूर्ण कंपाऊंड डिझॉल्व्ह होतील. हे कंपाऊंड त्याच्यातले डिझॉल्व्ह करून घेणं याला म्हणतात एक्सट्रॅक्शन. याला काय म्हणतात, एक्सट्रॅक्शन. याला म्हणत असतात एक्सट्रॅक्शन. मग एक्सट्रॅक्ट करतोय आपण, त्याच्यातला ऑर्गॅनिक मॅटर एक्सट्रॅक्ट करतोय आपल्या सॉल्व्हंट मध्ये. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता काही इम्प्युरिटी राहिले, थोडासा कचरा राहिलेला त्या पानाचा जो डिझॉल्व्ह होत नाही याच्यामध्ये, ती बाजूला करायची. तर आपण कशी करू शकतो, सॉलिड मॅटर येतो त्याला आपण फिल्टर करू शकतो. फिल्टर पेपरवरून ती इम्प्युरिटी किंवा अनडिझॉल्व्ड कंपाऊंड जो आहे तो बाजूला केला. सॉल्व्हंट आहे आपल्याकडे, लिक्विड आहे, त्याच्यामध्ये भेटलेला आहे आपल्याला एक्सट्रॅक्ट केलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड. जे काही त्या झाडाच्या पानामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ते भेटलेले आहेत.
आता सॉल्व्हंट नको आहे आपल्याला फक्त तो ऑर्गॅनिक कंपाऊंड हवा होता. मग तुम्ही काय करू शकता, सॉल्व्हंट जर व्होलाटाईल आहे ओपन स्पेस मध्ये ठेवा, ऍसिटोन आहे ओपन स्पेस मध्ये ठेवा, थोड्या वेळात तो उडून जाईल आपोआप, वेपराईज होईल तो, का तर त्याचा बॉइलिंग पॉईंट 56 डिग्री सेल्सिअस आहे. इझिली तो काय होतो, निघून जातो. किंवा थोडासा जास्त बॉइलिंग पॉईंट आहे, थोडंसं नॉर्मल हिटिंग करा वॉटर बाथ वरती वगैरे, सॉल्व्हंट सगळा पेपर होतात त्याचे आणि तो एस्केप होतो, खाली तुम्हाला सॉलिड कंपाऊंड भेटतो. खाली सॉलिड कंपाऊंड भेटतो तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग तो एक कंपाऊंड असेल किंवा एकापेक्षा जास्त कंपाऊंडचं मिक्सचर असेल, ठीक आहे, तर तो सॉलिड कंपाऊंड आपण प्युअर फॉर्म मध्ये घेतला. याला म्हटलं जातं सॉल्व्हंटचा यूज करून एक्स्ट्रॅक्ट केलं. सॉल्व्हंट यूज केला एक्स्ट्रॅक्ट करण्यापुरता, सॉल्व्हंट पण परत आपण काय केला, रिमूव्ह केला. अशा पद्धतीने आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटला त्याचा. तुम्ही टी पावडर मधलं टॅनिन वगैरे किती आहे काढू शकता त्याची, ठीक आहे. कॉफीमध्ये कॅफेन किती आहे ते पण तुम्ही काय करू शकता, एक्स्ट्रॅक्ट करू शकता. हे एक्सपेरिमेंट साठी असतात. डिग्रीला वगैरे गेलात तुम्ही तर लॅबोरेटरीमध्ये चहामधलं वगैरे कॅफेन काढायला हे एक्सपेरिमेंट आहे त्याची, ठीक आहे. किंवा एखाद्या पॅरासिटमॉल टॅबलेट मधलं पॅरासिटमॉलचं कंटेंट पण तुम्ही चेक करू शकता या वेनं. याला म्हटलं जातं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन. सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं पहा. आता हे आपण प्युरिटीसाठी, प्युरिफाय करण्यासाठी यूज करणार आहे. जर तुम्हाला एखादा सॅम्पल दिलेला आहे, ते लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल, काही असेल, ठीक आहे. या कंपाऊंड मध्ये काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, मेजॉरिटी ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, काही इम्प्युरिटीज आहेत. ओके, मग कंपाऊंड तर आहे याच्यामध्ये, प्लस काय आहेत, इम्प्युरिटीज आहेत, ठीक आहे. काही इम्प्युरिटीज आहेत. आपल्याला इम्प्युरिटी नको आहेत, आपल्याला प्युअर कंपाऊंड हवंय. तर याच्यासाठी यूज केलं जातं सेपरेशन फनेल. सेपरेशन फनेल म्हणजे सिंपल काय असणार आहे पहा. सेपरेशन फनेल म्हणजे सिंपल एक फ्लास्क असतो. या फ्लास्कला काय असणार आहे पहा, या फ्लास्कला एक नॉब असते. या फ्लास्कला एक नॉब असते. ही नॉब तुम्ही चालू किंवा बंद करू शकता, ओपन क्लोज करू शकता ही नॉब, ठीक आहे. आणि याला वरती एक कॅप असते. याला वरती काय असते, एक कॅप असते. तर या टाईपचं फनेल असतं, याला सेपरेटिंग फनेल म्हणतात. ड्रॉ द फिगर, रफ फिगर ड्रॉ करा. सेपरेटिंग फनेल हे यूज केलं जातं सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन साठी लॅबोरेटरीमध्ये. झालं का सांगा. इट इज डन. पेननेच काढा, पटकन काढा, जास्त त्याला काही टाइमपास नाही करायचं, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं पहा. याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये जनरली जे सॅम्पल आहे ते घेतलं जातं. ओके, किंवा समजा एखादा लिक्विड कंपाऊंड मध्ये सॅम्पल आहे तुमचं, वॉटर मध्ये एखादं सॅम्पल आहे, तर हे सॅम्पल घेतलं जातं. जे लिक्विड सॅम्पल आहे ते घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये सुटेबल सॉल्व्हंट ऍड केला जातो. सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणताही असेल, मिथिल अल्कोहोल असेल, इथिल अल्कोहोल असेल, ऍसिटोन असेल, इथर असेल. तर आपण एक्झाम्पल घेऊया तिचं इथरचं. इथर हा जास्त एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स आहे पेट्रोल सारखा. पेट्रोलियम इथर असतं आणि डायइथिल इथर मोठ्या प्रमाणावर यूज केलं जातं याचं. तर इथर जे आहे हे पेट्रोल सारखंच आहे, एक्सप्लोजिव्ह, पटकन पेट घेतं. तर इथर नेहमी लॅबच्या आउटसाइडला ठेवलं जातं. प्रत्येक इथरचे एक्सपेरिमेंट आउटसाइडलाच रन केले जातात. काय होतंय पहा, ऑर्गॅनिक कंपाऊंड पण तुम्ही ऍड केलेला आहे आणि जो तुमचा सॅम्पल दिला होता त्याच्यामध्ये वॉटर पण आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि वॉटर हा इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स नाहीत. जसं ऑइल आणि वॉटर असतं, सेम तसं इथर आणि वॉटरचं होईल. इथं काय होणार आहे, इथरचा लेअर टोटल सेपरेट बनणार आहे. इथरचा लेअर टोटल काय होणार आहे, सेपरेट बनणार आहे. आणि जर तुम्ही त्याला शेक केलं, थोडा वेळ ठेवलं, तर तुम्हाला दोन्ही लेअर दिसतील. थोडा वेळ जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला काय होणार आहे, दोन्ही लेअर वेगळे दिसतील. वॉटरचा लेअर वेगळा दिसणार आहे, इथरचा लेअर वेगळा दिसणार आहे. वरती जो लेअर असेल तो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा असेल किंवा आपण त्याला म्हणू शकतो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इथरचा आहे. तर या टोटल फेजला म्हटलं जातं ऑर्गॅनिक फेज. दोन फेज दिसत आहेत आता डोळ्याला पहा. ऑइल आणि वॉटर मिक्स केलं, शेक केलं, थोडा वेळ ठेवलं, काय होईल, ऑइल वरती राहील, का तर ऑइल हे वॉटरपेक्षा डेन्सिटी कमी आहे, हलका आहे, वरती राहील. वॉटर खाली असेल त्याच्यामध्ये,
मग आपण उघड्या डोळ्यांनी बघून सांगू शकतो की इथून वरती ऑइलचा लेअर वेगळा दिसतोय आपल्याला, खाली जो आहे तो खाली आपल्याला वॉटरचा क्लीन लेअर वेगळा दिसतोय. असे 2 लेअर आपल्या डोळ्यांना दिसतात, तर हे एक फेज आहे का? नाही, ही फेज वेगळी, ही फेज वेगळी, हे 2 फेज मध्ये आलं. वरची जी फेज आहे ती ऑर्गॅनिक मटेरियल पासून बनलेली आहे म्हणून त्याला ऑर्गॅनिक फेज म्हणतात. डाऊन साइडची जी फेज आहे ती इनऑर्गॅनिक फेज असते, जी वॉटरने बनलेली असते. इनऑर्गॅनिक फेज किंवा याला आपण म्हणू शकू वॉटरची फेज. पण याच्यामध्ये पहा, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेलं एक सॅम्पल आहे आणि त्याच्यातलं ऑर्गॅनिक मटेरियल आपल्याला वेगळं करायचं आहे. तर अशा वेळी काय केलं जातं पहा, याला व्यवस्थित पॅक करून शेक केलं जातं. पूर्णपणे शेकिंग केल्यानंतर काय होतं पहा, शेकिंग केलेल्या वेळी ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिक्स होतात. वॉटरमध्ये इथर मिक्स होतं. कधी? ज्यावेळी तुम्ही शेकिंग करता त्यावेळी. मग शेकिंग केल्यानंतर इथर जर वॉटरमध्ये मिक्स झाला तर त्यावेळी इथर काय करतो, वॉटर मधल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करतो. स्वतःमध्ये डिझॉल्व्ह का होतो हा कंपाऊंड? का तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे इनऑर्गॅनिक मटेरियल पेक्षा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये, इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट पेक्षा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जास्त सोल्युबल असतात. लाईक डिझॉल्व्ह इन लाईक, रूल सांगितला होता मी सोल्युबिलिटीचा. लाईक डिझॉल्व्ह इन लाईक, इट मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह इझिली इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, इनऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह इझिली इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट. वॉटर हा इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड इझिली वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, जसं की कॉपर सल्फेट असेल किंवा कोणतेही सॉल्ट्स असतील, NaCl असेल. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इझिली सोल्युबल होतात, इझिली डिझॉल्व्ह होतात. मग याची सोल्युबिलिटी जास्त कोणामध्ये आहे त्याच्यामध्ये तो डिझॉल्व्ह होणार आहे. याची सोल्युबिलिटी वॉटरपेक्षा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये म्हणजे इथर मध्ये जास्त आहे किंवा कोणताही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असेल त्याच्यामध्ये जास्त आहे. मिक्सिंग केल्यानंतर हा सॉलिड कंपाऊंड जो आहे हा काय होतो, वॉटरमधून डायरेक्ट या ऑर्गॅनिक फेज मध्ये येतो. मग ऑर्गॅनिक फेज मध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, आपण इथर टाकताना इथर हे वॉटर सारखं कलरलेस होतं, पण ज्यावेळी आपण त्याला शेकिंग केलं थोडा वेळ ठेवलं, परत वरचा लेअर वेगळा, ऑर्गॅनिक लेअर वरती, लिक्विडचा वॉटरचा लेअर खाली जमा होईल. मग अशा वेळी काय होणार? यस सर, डेन्सिटी नाही वाढणार ऑर्गॅनिक कंपाऊंड? डेन्सिटी नाही वाढणार. डेन्सिटी ही लिक्विडसाठी असते, सॉल्व्हंटसाठी असते. त्याच्यामध्ये फक्त सॉलिड कंपाऊंड डिझॉल्व्ह होतोय, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डेन्सिटी वाढत नाही. हा, काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट हे वॉटरपेक्षाही डेन्सर असतात, ते खाली बसतील, वॉटरचा लेअर वरती असेल. एवढाच फरक होईल जर तुम्ही सॉल्व्हंट बदलला तर. याची डेन्सिटी खूप कमी आहे, त्यामुळे थोडासा कंपाऊंड याच्यामध्ये सॅम्पल मधला डिझॉल्व्ह झाला म्हणून याची डेन्सिटी इतकी नाही वाढणार की हा कंपाऊंड खाली जाईल. ठीक आहे. मग आता काय होतं पहा, आता काय होतं इथं, जर हा कंपाऊंड याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाला, याचा कलर चेंज होतो. तुम्हाला लगेच ऑब्झर्वेशन, जर या कंपाऊंडला कलर असेल तर याचा कलर चेंज होतो, याला कलर नसेल तर याचा कलर चेंज नाही होणार. या कंपाऊंडला जर कलर आहे सॅम्पलला तर आपल्याला कलर चेंज झालेला दिसायला. मग आपण काय केलं, जो वॉटरमध्ये आपला कंपाऊंड होता, वॉटरमध्ये जो कंपाऊंड होता तो आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये कन्व्हर्ट केला. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आला कंपाऊंड आपल्याला. आता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये आल्यानंतर आपल्याला वॉटर नको आहे. ठीक आहे, हे तुम्ही 2-3 वेळा केलं. ह्याला करण्याची प्रोसेस काय असते पहा, फनेल घेतलं जातं हातामध्ये, व्यवस्थित शेक केलं जातं, त्याला फनेल उलट केलं जातं. फनेल उलट केलं जातं, नॉब ओपन केली जाते. नॉब का ओपन केली जाते? फनेल उलट केलं जातं, व्यवस्थित शेकिंग केलं जातं. समजा ही नॉब आहे फनेलची, नॉब ओपन केल्यानंतर याच्यातून गॅस रिलीज होतो. गॅस कोणता रिलीज होतो? तर इथर जे आहे हे एकदम एक्सप्लोजिव्ह आहे, हे रूम टेम्परेचर लगेच गॅसमध्ये कन्व्हर्जन होत असतं. ज्यावेळी तुम्ही शेक करताय, इथर लवकर काय होतं, व्हेपराइज होतं आणि आतून प्रेशर तयार होतं. आतमध्ये टोटल गॅसचं प्रेशर तयार होतं. उलट करून थोडंसं शेक केलं का त्याला ओपन केलं जातं, जेणेकरून त्याच्यातला एक्स्ट्रा झालेला गॅस निघून जावा इथर. परत त्याला क्लोज केलं जाते ती नॉब, परत शेक केलं जातं. तुम्ही जर हे नाही केलं तर खूप सारं प्रेशर क्रिएट होऊन हे पॉट काय होऊ शकतं, तिथं ब्लास्ट पण होऊ शकतो त्याचा. म्हणून हे काय केलं जातं, प्रत्येक वेळी थोडा थोडा गॅस रिलीज केला जातो. हे लॅब मधलं टेक्निक आहे. व्यवस्थित शेकिंग केलं, सगळा कंपाऊंड आपल्याला ऑर्गॅनिक फेज मध्ये भेटला. यस, नॉब ओपन केली तर वॉटर खाली पडणार ना? नॉब ओपन कशी करायची म्हणून सांगितली मी. समजा ही नॉब आहे, तर अशा वेळी हे उलट करायचं. याला कॅप आहे वरती, स्टॉपर्ड आहे, कॅप आहे याला वरती, उलट करायचं आणि मग नॉब ओपन करायची. अशा वेळी फक्त गॅसच जाईल निघून. आणि हे एवढा एम्प्टी स्पेस आहे याच्यामध्ये, एवढा एम्प्टी स्पेस आहे याच्यामध्ये. फक्त ह्याच्यामध्ये एक्सेस झालेला इथरच्या पेपर निघून जाईल. येस, आणखी काय डाऊट आहे सुरेश? नो सर. नाही ना? उलट करायचं त्याला. वरती कॅप आहे त्यामुळे वॉटर वगैरे त्याच्यातलं पूर्ण पॅक झालेलं आहे. ही नॉब बंद आहे, वरून बंद आहे, पूर्ण पॅक आहे, त्यामुळे याच्यात प्रेशर तयार होते. जर तुम्ही उलट केलं तर हे सगळं लिक्विड इकडे येईल, वरती गॅस जमा होईल. इथं नॉब ओपन केली, उलट केल्यानंतर नॉब ओपन केली का गॅस रिलीज. हे टेक्निक असतं लॅब मधलं. जर तुम्ही विदाऊट त्याचं जर डिरेक्टली हे जर रन केलं तुम्ही, तर याच्यामध्ये काय होतं, एक्सेस प्रेशरमुळं आपले रिएक्शन व्यवस्थित होत नाहीत किंवा हे काय होऊ शकतं, इथं क्रॅक पण होऊ शकतं. Sir? हे ग्लासचं बनलेलं आहे. यस,
सर मग उलटा केल्यावर ऑर्गॅनिक फेज इनऑर्गॅनिक फेज जे दोन सेपरेट झाले होते ते मिक्स नाही होणार. ज्यावेळी आपण शेक करतोय, लक्षात ठेवा, शेक केल्यानंतर काय झाले, शेक करतोय आपण, शेक केल्यानंतर दोन्ही फेज मिक्स झालेत, बरोबर का? ऑलरेडी मिक्स झाले, त्याचं इमल्शन म्हणते. इमल्शन म्हणजे काय? दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात, छोटे छोटे ऑइलचे ड्रॉपलेट पूर्ण वॉटरमध्ये जातात. आता सध्या सगळं मिक्स झालेलं आहे. ज्यावेळी तुम्ही शेक करता सगळं मिक्स होतं, सगळं एकसारखं दिसतं, पण मिक्स म्हणजे कसं होतं ते, ऑइलचे ड्रॉप्स वॉटरमध्ये जातात, पूर्ण मिक्सचर दिसतं आपल्याला, ते मिक्सचर टाईप दिसतं. आणि ज्यावेळी तुम्ही उलट करता, फक्त जे गॅस फॉर्म मध्ये एक्सेस इथर आलेला आहे, गॅस फॉर्म मध्ये उलट केलं का लिक्विड पटकन खाली जातं, गॅस पटकन वरती येतो, आणि नॉब ओपन केली का गॅस त्याच्यामधून काय होतो, रिलीज होतो. येतं का लक्षात? आणि आपण नंतर ठेवणार आहे याला एक्सेस. ज्यावेळी शेकिंग करत होतो आपण, शेकिंग करण्याचं पर्पज काय आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जो आहे इतर आपला, तो पूर्ण या वॉटर मधून फिरून आला पाहिजे, पूर्ण वॉटर बॉडी मधून फिरून आला पाहिजे, जेणेकरून जितका तो त्याचे छोटे छोटे ड्रॉप जे आहेत जितके याच्या वॉटर बॉडी मधून फिरून येतील तितका हा ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. याचा कॉन्टॅक्ट तर आला पाहिजे इथरचा आणि ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कॉन्टॅक्ट तर आला पाहिजे वॉटरमध्ये असणार आहे. त्याच्यासाठी आपण शेकिंग करतोय, वेल मिक्सचर करतोय, मिक्स करतोय त्याला. जेवढे छोटे 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 ड्रॉपलेट त्याच्यामधून मिक्स होऊन येत आहेत तेवढ्या प्रमाणात ते कंपाऊंड स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करून घेतात, आणि मग आपण गॅस वगैरे रिलीज करतो. मिक्सिंग मध्ये प्रेशर वाढू नये म्हणून आपण गॅस रिलीज करतो. त्याच्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित एका स्टँड वरती प्लेस करतो असं सरळ. मग थोड्या वेळ आपण वाट पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतंय, थोड्या वेळानंतर, थोडा वेळ कॉन्स्टंट ठेवल्यानंतर ह्याला दोन फेज वेगळ्या झाल्या. थोडा वेळ कॉन्स्टंट ठेवल्यानंतर काय होतं, त्याच्या टू फेज वेगवेगळ्या झालेल्या आहेत. आता आपल्याला ठीक आहे, आपली एक्सट्रॅक्शनची प्रोसेस झाली, आता आपल्याला वॉटर नकोय, आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यात आला, आता याने थोडासा समजा कलर बदलला, ही फेज हवी आपल्याला, हे कंपाऊंड हवंय आपल्याला, हे नकोय आपल्याला. मग आपण काय करू शकतो, याच्या खाली एक बिकर ठेवू शकतो, नॉब हळूच ओपन करायची, काय होईल, वॉटर निघून जाईल, हे थोडंसं डाऊन डाऊन डाऊनला शिफ्ट होईल. ज्यावेळी हा लेअर आपल्याला इथं भेटेल त्यावेळी आपण हे काय करणार, नॉब स्टॉप करणार आपण, ठीक आहे. आणि मग हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आणि त्याच्यामध्ये असणारा सॅम्पल मधला ऑर्गॅनिक कंपाऊंड हे आपण एका वेगळ्या बिकर मध्ये काय करणार, वेगळ्या बिकर मध्ये किंवा वेगळ्या फ्लास्क मध्ये याला काढून घेणार आपण. मग हिटिंग केल्यानंतर काय होऊ शकतं, किंवा ओपन ऍटमॉस्फिअरला ठेवलं तरी हा सॉल्व्हंट काय होतो, निघून जातो, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला कुठे भेटला, याच्यामध्ये. त्याच्यातलं हे उडून गेलं तर आपला सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड इथं भेटू शकतो. इट इज क्लिअर? येस सर. इट इज क्लिअर. Yes, दिस इज द एक्सट्रॅक्शन. बुक मध्ये फिगर दिलेली आहे तुम्हाला याची, सेपरेटिंग फनेलची, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शनची. आफ्टर एक्सट्रॅक्शन कलर कसा चेंज होतो दाखवलेला आहे. त्याच्यानंतर कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन एक केलं जातं पहा. एक्सट्रॅक्शन मध्ये हे झालं सिंपल एक्सट्रॅक्शन, कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन केलं जातं. लेट मी शो द फिगर. कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन मध्ये पहा या टाईपची असेंब्ली केली जाते. याच्यामध्ये काय केलंय पहा, जर कंपाऊंडची सोल्युबिलिटी ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मधली खूप कमी आहे तर अशा वेळी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला ऑर्गॅनिक सॉल्व्हंट वापरावा लागतो, की जे पॉसिबल नाहीये. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मोठ्या प्रमाणावर वापरणं पॉसिबल नाहीये असेंब्लीमध्ये. प्रत्येक वेळी थोडी थोडी अमाऊंट आपण सॉल्व्हंट यूज करू शकतो, पण रिपीटेडली तीच अमाऊंट जर आपण 50 ml ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतलेला आहे आणि तोच कंटिन्यू यूज करतोय, 50 ml ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतोय, तोच रिपीटेडली यूज करतोय, तर याला कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन म्हटलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं पहा, हे एक्झाम्पल आहे. जर सॉल्व्हंट हेवियर असेल, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट जर हेवियर असेल वॉटरपेक्षा जर काय असेल, तो हेवियर म्हणजे जड असेल, म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त असेल, तर पहा खालच्या फ्लास्क मध्ये काय घेतलेलं आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतलेलं आहे, याला हिटिंग करायचे आता. आणि इथं आपलं सॅम्पल आहे, ऍक्वियस सॅम्पल कुठं आहे, ऍक्वियस सॅम्पल इथं आहे, ब्ल्यू कलरचं दिसतंय. खाली घेतलेलं आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, याला हिट केल्यानंतर याचं फॉर्म गॅस फॉर्म मध्ये रूपांतर होईल. याच्या वेपर ज्या आहेत ह्या लेफ्ट साइडच्या पाईप मधून डायरेक्ट वरती जातील. लेफ्ट साइडच्या पाईप मधून कुठे जातील, डायरेक्ट वरती जातील. वरती गेल्यानंतर प्रेशर क्रिएट होईल, वरती कंडेन्सर जोडलेला असतो, वरती एरो दिलेला आहे आणि साइडला लिहिले पहा रिफ्लेक्स कंडेन्सर. जो आपला वॉटर कंडेन्सर होता तसा कंडेन्सर यूज केला जातो व्हर्टिकल. त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन परत कंडेन्स होऊन लिक्विड मध्ये, म्हणजे याचं डिस्टिलेशन होतंय थोडक्यात सॉल्व्हंटचं डिस्टिलेशन होतंय. मग डिस्टिलेट झालेला सॉल्व्हंट जो आहे तो ड्रॉप बाय ड्रॉप, ब्लॅक कलरचे ड्रॉप दाखवलेत, वरून खाली पडतो या सॅम्पलमध्ये. हे ड्रॉप 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 खाली पडल्यानंतर आता याची डेन्सिटी जास्त आहे, हे तळामध्ये येणार, बॉटम साईडला येणार, बरोबर का? पण हे ड्रॉप खाली येताना एकटे येत नाहीत, तर ऑर्गॅनिकचे ड्रॉप आहेत, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचे, हे ड्रॉप काय करतील, हे ड्रॉप त्या ऍक्वियस सोल्युशन मधल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला घेऊन खाली येतील, डिझॉल्व्ह करून. का तर त्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी ही वॉटरपेक्षा ह्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये जास्त आहे.
म्हणून ते इझिली वॉटरच्या ड्रॉपलेटमध्ये सोल्युबल होतील, डाऊन साईडला येतील. डाऊन साईडला आल्यानंतर काय होते पहा, परत या राईट साईडच्या पाईपमधून परत त्याच फ्लास्कमध्ये सॉल्व्हंट जाणार आहे. परत त्याच फ्लास्कमध्ये सॉल्व्हंट जाणार आहे आणि परत तोच सॉल्व्हंट डिस्टिलेट होऊन वरती जाणार आहे. या टाईपमध्ये आपल्याला काय होईल, रिपीटेडली तेवढीच अमाऊंट सॉल्व्हंटची यूज करतो. म्हणून आपण याला कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन म्हणतो. ही प्रोसेस अशीच चालू राहणार आहे. प्रत्येक वेळी त्याच सॉल्व्हंटचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, तोच वरती जाणार आहे, कंडेन्स होऊन तोच खाली येणार आहे लिक्विड फॉर्ममध्ये. त्याचेच थेंब याच्यामध्ये पडणार आहेत. तोच परत काय करणार आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडला याच्यातले डिझॉल्व्ह करून घेणार आहे, तोच खाली येणार आहे, तोच या पाईपमधून डाऊन साईडला येणार आहे. तर हे असतं कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन. पण कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन 2 टाईपचं आहे. हे झालं जर दिलेला सॉल्व्हंट हा वॉटरपेक्षा काय असेल, दिलेला सॉल्व्हंट हा वॉटरपेक्षा हेवियर असेल, जड असेल तर तो डाऊन साईडला बसणार आहे. पण जर हलका असेल तर काय करू शकतो आपण, पहा इथं दोन्ही एक्झाम्पल दिले आहेत वेगवेगळे. जर हलका असेल सॉल्व्हंट तर काय केलं जातं पहा, वॉटरपेक्षा राईट साईडची फिगर पहा, राईट साईडची काय दिलेलं आहे या फिगरमध्ये. ओके, साईडला रिझर्वायर दिलेला आहे, याला हिटिंग केली जाते, याचं गॅसमध्ये फॉर्मेशन झाल्यानंतर हे इथं वरती जाईल, वरती झाल्यानंतर कंडेन्स होईल या वरच्या फ्लास्कमध्ये. हे जे गोल 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 दिसत आहेत वरती, याच्यामध्ये कंडेन्स होतील. हा कंडेन्सर आहे. कंडेन्सर मधून लिक्विड मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर डायरेक्ट या फनेल मध्ये पडतील. मध्ये एक फनेल दिलंय पहा उभं, तर याच्यामध्ये पडतील ड्रॉप बाय ड्रॉप. हे ड्रॉप डायरेक्ट या मधल्या पाईप मधून खाली जातील आणि खालून रिलीज होणार आहे. आता इथून सॉल्व्हंट रिलीज होणार आहे लिक्विड फेज मध्ये. इथून रिलीज झाला का आता हा, याची डेन्सिटी कमी आहे, हा खाली नाही जाणार, हा वरती जाईल वर. याचे ड्रॉपलेट वरती येताना ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह करून घेऊन येतात. मग वरती लेअर बनतो इथं रेड कलरचा ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचा आणि ब्ल्यू कलरचा आहे सॅम्पल. सॅम्पल मधला ऑर्गॅनिक कंपाऊंड घेऊन जातो, इथं आलेला आहे. याच्या लेवल पेक्षा एक्स्ट्रा झाला का परत तो लिक्विड फॉर्म मध्ये कुठं पडणार आहे, या रिझर्वायर मध्ये पडणार आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड पण त्याच्याबरोबर या रिझर्वायर मध्ये येणार आहे. आणि थोड्या वेळानंतर ज्यावेळी एक्सपेरिमेंट तुमचा एंड होईल त्यावेळी ऑर्गॅनिक सॉल्व्हंटची फेज तुम्ही काय करू शकता, वेगळी करू शकता. आणि लेफ्ट साईडची जी फिगर दिली आहे ती सेम, ह्याच्या अगोदरची मी प्रिव्हियस जी इमेज दाखवली होती सेम आहे ती. तर याच्या व्हिडिओची पण मी एक लिंक तुम्हाला शेअर करतो कंटिन्युअस एक्सट्रॅक्शनची. हाच व्हिडिओ जो आता तुम्हाला इमेज मध्ये दिसतोय, हा व्हिडिओची लिंक मी ग्रुपवरती शेअर करतो. तो एकदा पाहून घ्या. 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल मॅक्झिमम, आय थिंक सो, किंवा 2-3 मिनिटाचा असेल. तर त्याच्यामध्ये हेवियर दॅन वॉटर, लाइटर दॅन वॉटर ह्या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. बाय द वे हे तुमच्या सिलेबससाठी नाहीये, फक्त तुम्हाला कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन एवढंच तुम्हाला काय आहे पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. जर सोल्युबिलिटी कमी असेल, लवकर जर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये सोल्युबल नसेल किंवा सोल्युबिलिटी खूप कमी असेल, जास्तीत जास्त ml मध्ये सॉल्व्हंटच्या खूप कमी ग्रॅम कंपाऊंड तो काय होतो, डिझॉल्व्ह होतोय, तर अशा वेळी काय केलं जातं, अशा वेळी कंटिन्युअस एक्सट्रॅक्शन ही प्रोसेस काय केली जाते, रन केली जाते. एनी डाऊट? एनी डाऊट? यस? एनी डिफिकल्टी? नो सर. रिप्लाय मी. ठीक आहे, सर जॉईन झालेले आहेत. तुमचं लेक्चर कंटिन्यू होईल फिजिक्सचं. थँक्यू टू ऑल अँड बाय फॉर नाऊ. बाय सर. अमित सर. हा सर, लिफ्ट होऊ सर, नका. सर हा, सर लिफ्ट होऊ नका. कारण की हो. तुम्ही होस्ट असाल तर मग ती मीटिंग ऑफ होऊन जाईल पूर्ण. हा. लाईव्ह पण स्टॉप करा ना सर थोडस. माझा पीसी बंद आहे आज. ठीक आहे, ठीक. मला याच्यावरून करता येणार नाही. 1 मिनिट चालू राहू द्या. ते मी लॅपटॉपवर ओपन करण्याचा प्रयत्न करतो, साईट वरती ओपन होत नाही माझ्याकडे. बरं ठीक आहे, 1 मिनिट चालू राहू द्या.